मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील आमदारांना थेट इशारा दिला। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी जो आमदार पुढे येणार नाही त्याला 2029च्या निवडणुकीमध्ये आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आपल्याला मारण्याची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला होता। यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी या प्रकरणात पुढील काळामध्ये मोठे धक्कादायक खुलासे होणार असल्याचा दावाही केला। आमच्या जिल्ह्यातील हे पवित्र स्थान आहे आणि याच पवित्र पाटील यांचा सत्कार मराठवाड्यातल्या सगळ्या आमदारांना की तुम्ही तहसीलदारला ओएसडींना फोन करून विचारा, जे काढलाय तुम्ही जे प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र वाटप करा। तहसीलदारला आणि एसडीओ ऑफिसला जाऊन बसा आमदारांनी, आणि जर नाही बसले ती आमदारांनी तर आमदार मराठवाड्यातला पुढे येणार नाही, त्याला आम्ही 2029ला पाडल्याशिवाय सोडणार नाही। कारण त्याच्यात खूप मोठे काय म्हणतात ट्विस्ट पुढच्या काळात येणार। तुम्ही 15-20 दिवस झालं गप हे का नाही काय बोलतोय का? मला माहिती आहे की गृह मंत्रालयाच्या म्हणजे पोलिसांच्या आमच्या जालन्याच्या एसपी साहेबांच्या खूप हाताला लागलं। मग आता प्रक्रिया सुरू असताना आपण थोडं शांत राहिलेलं बरं राहील।